चला तर पाहू आपण की आपण गौराईला फेटे कसे लावता येतील. आपल्यापाशी फेटे अवेलेबल केले आपण यावर्षी, आणि फेटे लावण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. आपण 1-2 मिनिटांमध्ये आपण फेटा लावून टाकू शकतो. हा असा असतो फेटा, याची मागची साईड अशी असते. याला वेलक्रो आहे, ऍडजस्टमेंटसाठी वेलक्रोचा वापर केलेला आहे आपण. याला कुठल्याच प्रकारची दोरी बटन वगैरे काय वापरायचं नाही, काय नाही, फक्त याला वेलक्रो आहे. हा आपण वेलक्रो असा काढलेला आहे, आणि हा फेट्याचा वरचा भाग हा याचा आपण रबर काढून घेऊ. हा असा दिसतो. आणि इथं आपण बटनाची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला स्टॅपलर वगैरे मारण्याची, दोरा वगैरे काही करण्याची काहीच गरज नाही. आपण इथं बटन लावलेलं आहे. त्या बटनाला आपण इथं प्रेस करू, फक्त प्रेस करायचं आहे आपल्याला. आणि काढण्यासाठी पण सोपं आहे, कारण आपल्यासाठी ठेवावं लागते दरवर्षीसाठी, त्यासाठी आपण काढून पण ठेवू शकतो. इथे आपण टच बटन लावलेलं आहे. इथे एक बटन लावायचंय, आणि बटनाची इथे एक व्यवस्था केलेली आहे. हा इथे एक बटन आहे, याला आपण इथं प्रेस करून टाकायचं. झालं. या अशा प्रकारे हा फेटा मागून तयार झालेला आहे. आता आपण पाहू की लावता कसा येणार आहे. हा असा फेटा बनवून रेडी झालेला आहे. बरेच जण विचारत होते फेटा लावण्यासाठी बरंच अवघड जाईल, बसणार नाही, गळून जाईल वगैरे, असं काही तसं काहीच होणार नाही. फेटा आपण एक वेळेस लावल्यानंतर ते हलणार पण नाही, ते गच्च बसेल, आणि दिसण्यासाठी पण खूप सुंदर दिसते लक्ष्मीला. आपण तर पाहू मस्त महाराष्ट्रीयन लुक दिसतो कसा. ही आपली गौराईचा मुकुटा ठेवला आपण. आपल्यापाशी मुकुटे पण अवेलेबल आहेत. हा फेटा आपण असा पाहिलेला आहे. आपण याला नंतर ऍडजस्टमेंट पण करू शकतो चेहऱ्याच्या हिशोबाने. तर आपण पकडलेला आहे फेटा. आता आपण पाहू की लावणार कसा मागच्या साईडने. हा असा फेटा आहे. असं समोर आपण इकडनं आत पकडलेला आहे. असं वेलक्रो आपण पकडलेलं आहे. आंबाड्याच्या वरी लावायचंय. आपल्याला काही निघणार नाही, काय नाही, काय होणार नाही. हा इथं असा वेलक्रो आपण चिकटवून टाकला, तर हा असा बसतो मागच्या साईडने. आपण याला पूजेचं साहित्य वगैरे सर्व डोक्यावर ठेवू शकतो, फूल वगैरे वाहू शकतो. आणि आता पाहू की आपण दिसणार कसा फेस. तर हा आपला फेटा लावून तयार झालेला आहे. दिसण्यासाठी पण खूप सुंदर दिसतो. त्यात कलर पण अवेलेबल आहेत आपल्यापाशी, आणि खूपच सुंदर दिसते गौराई अशी. आणि फेटे आपल्यापाशी याच वर्षी अवेलेबल झालेले आहेत. आणि मार्केटमध्ये जे वापरले जातात त्यापेक्षा आपली क्वालिटी पण खूप उत्तम दर्जाची आपण वापरलेली आहे. पूर्ण कपडा वगैरे आपण सर्व काही चांगलं वापरलेलं आहे, आणि आपल्यापाशी अवेलेबल पण आहे. असं मागच्या साईडनी आपण पाहू शकतो. काहीच होणार नाही, फेटायला निघणार नाही, हलणार नाही, काहीच नाही. कारण बरेच जण असं म्हणत होते निघेल, त्याला कुठं बांधणार, काय करणार, काय नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. हा फेटा लावलेला आहे. तर आता आपण पाहू की नथ लावल्यावर कसं दिसेल. आपण महाराष्ट्रीयन नथ लावू. आपण नथ लावली आणि आपण कानात घालू. पूर्ण असं लुकच चेंज होऊन जाईल मुकुट्याचा. तर पाहू शकतो आपण